हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल वाईट विथ मी पल्लवी मी रीना. आणि आज आम्ही आलो आहे दादर दरबारला. आम्ही इथे आधी पण येऊन गेलो आहे, पण आम्ही तुमच्यासाठी परत आलो आहे. याचे दोन आउटलेट्स आहे मला माहिती आहे. एक बँड्राचं माहिती आहे, एक दादरचं माहिती आहे. जास्त करून आम्ही दादर बँड्रा दोन्ही ठिकाणी गेलो आहे, पण आम्ही वेगळ्या मेन्यू आला मला. ॲक्च्युली आम्ही तंदुरी रोटी वगैरे मागवलेलं आहे, तर ते 7 नंतर भेटणार. ते तुम्हाला व्हिजिट करायचं असेल ना 5 ते 7 मध्ये नका करू. तुम्ही 7 नंतर व्हिजिट करा आणि 5च्या आधी करा. 5 नंतर बंद होतात तंदुरी आयटम्स. आणि आम्ही छान छान मागवलो, एकदम दिल खुश करणाऱ्या गोष्टी मागवल्या. तुम्हाला नाव ऐकून समजेल आम्ही कोणते कोणते कबाब मागवले. त्यांचे नाव युनिक आहेत त्या टायमाला, आयटम्स असे मागवलेले आहेत. आणि आमचं कबाब वगैरे यायला थोडा डिले होणार आहे, म्हणून आम्हाला 20 मिनिट्स त्याने वेटिंग सांगितलं. सो आम्ही ओके आहेत त्यासाठी. आणि आम्हाला बोर पण नाही होणार, जस्ट बिकॉज तुम्ही आम्ही थोड्या गप्पा गोष्टी करू शकतो. आमच्या बाजूला जो लावली बोलतोय तो आता मुद्दाम करतो, ओव्हर ॲक्शन आहे मुद्दाम. आणि आलं आहे स्वतः बायकोसोबत आला तरी पण मला इकडे तिकडे ताकजागी करायची आहे. तो नाही आहे, कारण आम्ही नेहमी मोठ्याने मुद्दाम बोलतोय. सो जाऊ दे. आम्ही तुम्हाला ह्याचं फुटेज दाखवतो. नाही, आम्ही ह्याचं फुटेज तुम्हाला दाखवतो कसं आहे. मग तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता. आणि हे 24 आवर्स चालू आहे वाटतं. हे 24 आवर्स चालू असतं. दोन्ही आउटलेट, बँड्राचं पण आणि दादरचं. तर तुम्हाला आणि नियर बाय स्टेशन आहे. फर्स्ट ती गोष्ट आहे तुम्हाला. बघ बाबा, आमच्या तोंडाकडे बघूया, आमच्या तोंडाकडे खूप उशीर होतो. एडिट करणार मी. सो आता आम्ही तुम्हाला इकडचं आजूबाजूचं दाखवतो, मग तुम्हाला यायचं आहे का नाही बघा. ठीक आहे. इथे खूप सारे सिटिंग अरेंजमेंट आहे. आणि हे बघितलं ना, हे मोठं जी दिसतं आहे ना, फॅमिलीसाठी आहे सिटिंग. इथे तुम्ही 4 या 5 पर्सन असणार ना तरच अलाउड करणार, अदरवाईज नाही चालणार. मोठी फॅमिली असेल तरी पण बसू शकते, 10 लोक पण बसू शकतात. आणि बाहेर मस्त दादर स्टेशनचा व्ह्यू आलेला आहे. 217 नंबरची बस जाते. पण तुम्ही पण इकडे विजिट करा, छान आहे. सो आम्ही मागवलेलं काय काय आम्ही तुम्हाला सांगतो. आम्ही सगळे युनिक आयटम मागवले आहे. दिल फिश जे आम्ही ट्राय कधी केलं ते ती 3 खाणार, मी 3 खाईन. हो, 40 रुपीजला आहे. आम्ही फर्स्ट टाईम ट्राय करतो. आणि तुम्हाला नंतर चिकन टिक्का वगैरे इकडे नॉर्मली पण आहेत, तुम्हाला ट्राय करायचं. मोस्टली आम्ही लॉलीपॉपच ट्राय करतो. सेकंड. आणि आम्ही ग्रेव्हीमध्ये चिकन हैदराबादी घेतली आहे, जस्ट बिकॉज आम्हाला लेग पीस पाहिजे. आम्ही त्याला विचारलं होतं त्याला. आणि 2 नान घेतले आहेत. चिकन हैदराबादी आम्हाला कितीला 385. आणि आम्ही नान घेतला आहे. एक नान 65 रुपीजला आम्ही 2 नान घेतले आहे. आमच्या बाजूला जास्त आवाज करत होता. लावली स्पीक करताना बाई, आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो त्याच्या आजूबाजूचा पण विचार करायला पाहिजे. अशा लोकांना सेन्स नसतो. मला तर लई चीड येते. आता आम्ही रोटी आणि ब्रेडमध्ये काय ऑर्डर केलं. मी बटर नान मागवलं आहे 65ला 1 पीस. आम्ही 2 पीसेस मागवले, 130 होणार आहेत त्याचे. आणि आम्ही जिरा राईस मागवला आहे. बिकॉज आमची ग्रेव्ही राहील ना, तर ग्रेव्हीमध्ये मिक्स करून आम्ही पटापट खाऊ शकतो. खूप शॉर्ट अँड स्वीट गोष्टी दाखवतोय आणि आम्ही हा आमचा व्हिडिओ ना शॉर्ट आणि स्वीटमध्ये हे करणार आहे, कारण कमी टाईम आहे आमच्याकडे. आम्ही पटापट आलो, ऑफिस वाइंड अप करून पटापट होऊ आलो. ऑफिस वाइंड अप करून आलो आहे. आम्ही 6 वाजता निघालो. नेबरवाले आमचे चिडचिडवाले. इकडे मिल्कशेक्सचे पण ऑप्शन्स आहेत. ॲक्च्युली आम्ही पूर्ण मेन्यू तुम्हाला सांगत नाही, जे आम्ही मागवतो आहे ना तेच तुम्हाला सांगतो. आणि एवढे हाय प्राईस नाही आहे. आम्ही दिलखुश कबाब ऑर्डर केला म्हणून तो हाय प्राईस. ते आम्ही कधी ट्राय नाही केलं, आणि तुम्ही पण करू शकता. सगळी केस नाही भेटत ते. डेझर्ट पण आहे, गुलाबजाम. मला जास्त करून दाखवणं की येते माहिती आहे तुला. चावलं. आणि तो बोलतो आहे आणि आमच्याकडे बघतो पण आहे, लाऊडली बोलतो. आम्हाला माहिती आहे आम्ही खूप प्रिटी दिसतो, पण एवढं पण नाही बघायचं. समोरचा आला अभ्यास होणार. आणि कोल्ड्रिंक्स पण घेऊ शकता. आम्ही कोक घेतले. कोक आम्हाला कितीला पडलं तिथे MRP आणि आमच्या बजेटप्रमाणे आय थिंक 1000च्या आसपास आम्ही बिल केलेलं आहे. वरतीच जाणार आहे. हो, मिनिमम 1000 होईल आमच्यासाठी. आणि आम्हाला या टायमाला बिलची खूप खुशी आहे. आम्हाला दोघींनाच माहिती आहे का खुशी आहे, पण आम्हाला खुशी तर खूप आहे, खूप जास्त आहे. आम्ही तुम्हाला नाही सांगू शकत त्या स्कीम. आम्ही आमच्यापर्यंत ठेवतो. आणि आज ॲक्च्युली आम्ही ना थोडं ऑफिसचं काय तुमचं डिस्कस पण नाही करू शकत, जस्ट बिकॉज
सम रिझन्स आहे, तिला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, आम्ही का नाही बोलू शकत. बिकॉज वेगळंच इंटेन्शन क्रिएट होतं. आम्ही बोलतो वेगळं आणि ते कॅच वेगळं करतात. आणि आता मी असं जरी केलंय ना, ते पण मला बोललं जाईल तू असं केलं. मी असंच फक्त केलंय, ते तुम्ही पण बघितलं. आता आमचा मेन्यू आल्यावर आम्ही तुम्हाला सांगू, ठीक आहे? टेस्ट सांग. हे आम्ही दिलखुश कबाब ऑर्डर केलेले 6 पीस आहे का, हे 3 आणि हे 3. सो आता आम्ही खातो हे. आता आम्ही खातोय दिलखुश कबाब. सो बघूया. त्याच्या आतमध्ये ना पिंक कलरचं काहीतरी स्टफिंग आहे. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय का. आणि आधी आम्ही चटणी बिना चटणी खातो. मी मोठा वाईट घेतला यार. मी छोटा घेतला. मी चटणी सोबत खाते कारण बघूया. बीटरूट सारखं टेस्ट येतं. मला एवढं नाही आवडलं. बीटरूटची टेस्ट येते. ठीक आहे, एवढं पण वाईट नाही. बीटचं कुठे येतं, मला टेस्ट नाही येतं. आम्ही मोठावाला पाहिजे. बीटरूट आहे. चटणीसोबत छान लागते. ही ॲक्च्युली याची नाही आहे, चटणी नेहमी ग्रीनवाली असते ना आपली, काय बोलतो पुदिन्याची चटणी नाही आहे. पुदिनाची चटणी, कोथिंबीर आणि पुदिना यूज करा. जास्त पुदिना हे टेस्ट नाही देतात. पण हे रेड आहे ना, हे बीटरूटमुळे झालं. आउटर लेअर का ना. हां, बीटरूट आहे पण आतमध्ये ना छान चिकन आहे, सॉफ्ट. तुम्हाला मागवायचं असेल तरच मागवा. दिसायला छान होतं, म्हणजे एकदम प्रॉपर याच्यामध्ये केलं ना. पण आपली बीटची टेस्ट होती का आम्हाला. आता स्टफिंग आवडलं ना, पण बाहेरचं एवढं नाही. वरती दही पण थोडं टाकलं आणि चीज आहे. ठीक आहे, असं बोलू नाही शकत. काही काही लोकांना आवडू शकतो. मी असं बॅड नाही देणार की चांगलंच नाही आहे, खाऊ शकतो. हे ना जे आउटर लेअर हे ह्याची आहे, बीटरूटची. आतमधलं छान, हे छान लागेल मला. ॲक्च्युली या कबाबचं नाव काय, दिलखुश कबाब. पण दिलखुश नाही करत आहे, आम्हाला पंचायत करते. त्याची टेस्ट लागते ना, म्हणून घाण लागते. आतमधलं चिकन छान लागतं. आम्हाला वाटतं बेस्ट लागेल दिल खुश करेल. तर आमचं दिल एवढं पण खुश नाही गेलं, ओके झालं. थोडं 50-50 गेलं. जेवढे आम्ही एक्सपेक्टेशन ठेवले ना तेवढे नाही फुलफिल केलेले. म्हणून मी तिला बोलली पूर्ण खाऊन बघ. चांगलं नाही. आणि ॲक्च्युली मोठ्या बाईक मागून जास्त चीजचं टेस्ट देत होतं. हे छान आहे, फक्त चिकन खातोय ना. आम्ही आहे ना इन्ग्रेडियंट तिकडे लिहिलेले नाही. आम्ही बघितलं असं ना, बीटरूट आम्ही ऑर्डर नाही केलं असतं. आता आम्ही नॉर्मली व्हेज खातो नाही, नॉनव्हेज सोबत व्हेज खाणं खूप लांबची गोष्ट आहे. हे पण एक आहे गोष्ट. ॲक्च्युली मला काय वाटतं काहीतरी प्रॉब्लेम आहे ना. तुमचा आम्ही व्हिडिओ बनवतो पण त्रास त्याला होतो आहे. आम्ही जाताना त्याला आम्ही चॅनलचं नाव देऊन जाणार आहे, बघत घ्या. बिझनेसमॅन आहे समथिंग तो, नाही त्याचं दुकान. त्याच्या आतमध्ये पण चीज आहे. ॲक्च्युली चीज जास्त आहे. चिकनपेक्षा जास्त टेस्ट नाही चीजचं देते. बीटरूट बिलकुल छान नाही लागत. तुम्हाला आम्हाला सजेस्ट करून द्यायचं असेल तर आम्ही सांगू तुम्हाला, तुम्ही ट्राय नका करू. आणि ज्याला बीटरूट बिलकुल नाही आवडत ना, आमच्यासारखे लोक जरी असेल ना, बीटरूट आवडतच नाही अशी स्कीम नाही आमची. आम्ही खातो परिस्थिती आल्यावर. ती येऊ नाही देत आम्ही कधी. माझ्या तर प्लेटमध्ये मी बीटरूट काढले ते. ॲक्च्युली सर्व खाते. चीज आहे, चीजच्या वरती चिकनचं ते आहे आणि त्याच्यावरती बीटरूटचं करून हे केलं. चीज पण आहे आम्ही करून. ॲक्च्युली
तिथली सर्विस छान आहे. ती सर्व करून ते विचारतात काय नाही सर. ॲक्च्युली सर्वात छान आम्हाला कोणती वाटते ना सर्विस आपल्याला छान वाटलेली ना पर्शन का हां या हे आम्हाला वाटतं प्लेट आम्ही साईडला ठेवू शकतो बिकॉज ते प्लेट्स दिल्यात आम्हाला. राईसला लागेल ना. नको राईसला आपण त्याकडून दुसरी मागूया बिकॉज त्यात सगळं बीटरूटचं आम्हाला टेस्ट येईल. आता आम्ही हैदराबादी चिकन जे कलरने आम्हाला बिलकुल आवडलेलं नाही आहे. बटर नान एक तुझा पीस एक माझा पीस आणि कलरने नाही आवडलं. ॲक्च्युली ग्रीन कलरमध्ये होते. आम्ही त्यांना बोललेलं रेड कलरमध्ये स्मॅश करून आम्हाला पण त्यांनी नाही आणलं. आणि आम्ही त्याला तंगडी पीस सांगितलेलं ते पण लेग त्यांनी पीस नाही. बोललेलो आम्ही त्यांना असं पण त्यांनी नाही दिलं. आता काय बोलणार की त्यामुळे जास्त डिसअपॉइंटेड फील होतं. आता हे पालक चिकन असेल ना तर आमची तीर अजून जाईल. हो टेस्ट कर सांगते टेस्ट करून ॲक्च्युली आमची वेस्ट ऑफ मनी झाली असं मला आता फील झालं. ती एक्स्ट्रा आम्ही काहीतरी स्वतःचं डोकं लावलं. आधी नान खाते मी. जाड आहे नान. स्पायसी आहे आणि ॲक्च्युली चिकन जरा पण हिट नाही करत. ॲक्च्युली स्पायसी आणि जरा पण चिकन नाही हिट नाही करत. असं वाटतं कोणीतरी ग्रीन मिरच्या असतं ना सगळ्या कुठून ना आम्हाला खायला दिलं. ती टेस्ट कर. आता मी चिकन सोबत टेस्ट करते. सो आणि हळदीच दिलेत तुम्ही. पालक चिकन नाही आहे ग्रीन वाटण्याचं चिकन आहे. पण खरं सांगू का आमची चॉईसला आम्ही काहीतरी वेगळं करायला जातो. आम्ही रेग्युलर खातो ना ते बेस्ट असतं. पण आम्ही काहीतरी वेगळं ट्राय करायला जातो ना असं गोंधळ घालून येतो. आम्ही पैशाचे पण गजरे लावतो. आणि लावलेच आहेत ॲक्च्युली आम्ही. लावायचे नाही लावून झालेलो आहे. त्याच्यापेक्षा आम्ही KFCला गेलो असतो ना तर बेटर असतं. बटर नान खूप जाड आहे. एवढी जाड नसते पण आणि बटर पण खूप जास्त आहे. आम्ही आधीच फॅट आहे अजून फॅट आहोत. बटर ठीक आहे पण बटर नानमध्ये ना ते नान खूप जास्त आहे. आम्ही ना इकडे अजून कोणाला तरी एक्सपेक्ट करतोय ते जर चुकून आले ना आम्ही बल्ले बल्ले करणार. मनापासून बल्ले बल्ले करू आम्ही. ॲक्च्युली ना आता मला एक प्रश्न पडला आहे. आम्ही जिरा राईस मागवला आहे ना पण ही ग्रेव्ही ना जरा पण चांगली नाही. आम्ही ती आम्ही राईस कसं काय खाणार त्या ग्रेव्हीसोबत. मला तो प्रश्न जास्त पडला. मूड खराब केला. म्हणून वाटलं ना आम्ही जास्त भेजा वापरला. ॲक्च्युली हैदराबादी बिर्याणीमध्ये ग्रीन नाही येत कधी येतं का रेड येतं. आणि आम्ही त्याला सांगितलं पण होतं की आम्हाला रेडमध्ये लेग पीस पाहिजे लेग पीस. आणि हे बॉर्न दिले लेग पीसच्या जागी बॉर्न्स. बॉर्नमध्ये आम्ही बिर्याणी वगैरे मागवली असते ना चांगलं असतं. आमच्या इकडे गुस्सा आहे ना एक तो लय मागवलं. आम्ही डिसअपॉइंटेड आहोत की आम्ही मागवू पण ठीक आहे ती आमची चुकी होती. ॲक्च्युली लास्ट टाईम पण आम्ही बेगच्या टायमाला मी गेली होती ना तेव्हा आम्ही बटर पनीर मागवलं होतं. ठीक आहे त्याला फक्त एवढंच सांगितलेलं तर थोडं स्पायसी पाहिजे. ॲक्च्युली बटर पनीरमध्ये स्पायसी हिट नाही होत. तर त्याने काय केलं पूर्ण ग्रीन चटणी असते ना ग्रीन हे होतं मिरचीचा कूट होता तो टाकून दिला फक्त हिट होण्यासाठी. एवढं बेकार लागत होतं ना पनीर. तो तुम्ही व्हेजमध्ये ट्राय करायला गेला ना दादर दरबार किंवा बँड्राचं तर तुम्ही पनीर बटर पनीर अजिबात ट्राय करू नका. ते कसं झालं आहे माहीत आहे आम्ही मिया कबाबला खूप होप्स ठेवून गेलेलो. सेम आम्हाला एवढं वाईट नाही वाटत ते पैशाचं खूप सम रिझन पण पैसे असतात ना. खरं सांगायचं तर खूप म्हणजे खूप डिसअपॉइंटेड. आता मी लिंबू स्क्वीज करून बघते. जराशी टेस्ट बिघडली तर वेगळी झाली तर वेगळी झाली. आम्ही त्याला बोललो पण होतो लेग पीस आहे ना विचारून बघ. काय विचारलं नाही वाटतं. ह्याच्या डोशात काहीतरी प्रॉब्लेम आहे.
व्हेजची टेस्ट बघते याच्यामध्ये. हा मिरच्या, मिरची नाही आहे, कोथिंबीर. काय बोलणं मला ना खरंच इथे येऊन ना रिग्रेट फील होते आता. नेक्स्ट टाईम ना नाही नॉर्मल आम्हाला असे ना बिर्याणी वगैरे आम्ही नॉर्मल आयटम्स मागवतो ना तेच मागवणं. अदरवाईज ते आम्ही युनिक ट्राय करायला नाही लागतो. आम्ही ना 3-4 लोकांना बोललो पण आम्ही जाणार ना तिथे तुम्ही पण जाऊ शकता. आता नाही मी गेल्या वेळेला चायनीज पण ट्राय केलेलं, 1 नंबर होतं. आणि बटर चिकन पण ट्राय केलं होतं, छान होतं. ॲक्च्युली नान वगैरे सगळं वस्तू त्यांनी चिकनमधला प्रकार दिलेला ना हैदराबादी चिकन ते चांगलं नाही. आणि ॲक्च्युली आम्ही दोघींनी पण विचारले होतं ना की सगळ्यात बेस्ट काय लागतं, तर त्यांनी हे सजेशन दिलं आम्हाला, ते रॉंग आहे. आम्ही विचारलं होतं सगळ्यात बेस्ट काय लागतं, म्हणजे मी विचारलो हे बघा आमच्या घरात मारायला. मी खूप सारा लेमन स्क्वीज केला आहे. आता मला टेस्ट लेमनची येते. मी मिरची टेस्ट करू का? मिरचीची येईल. पण याने ते चिकन आलं ना ते बघूनच मी इथे सगळे शप्पाला बघितलेली, कारण आम्ही एक्सपेक्ट नाही केलं. बटर नानमध्ये बटर खूप आहे, खूप म्हणजे अफाट. तुम्ही नेक्स्ट टाइम मला नाही तर बटर चिकन ऑर्डर करा, अदरवाईज बिर्याणी ऑर्डर करा. चिकन आम्ही टिक्का. जे आधी खाल्लेलं आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही मस्ट ट्राय करू शकता. आता आम्ही मागवून ते ट्राय नका करू तुम्ही, जेन्युइनली सांगतो. आम्ही असं खोटं सांगणार नाही बाबा चांगलं झालं चांगलं झालं, जे आहे ते आम्ही क्लिअर. म्हणजे असं नाही की दादा दरबाला भेटतच नाही चांगलं. ॲक्च्युली ना मी त्याला ज्या बुकमध्ये दाखवलं ना त्या बुकमध्ये ग्रीनच होतं, तर मी त्याला बोलली हे ग्रीनमध्ये नको, आपलं मसाल्यामध्ये पाहिजे पण अशा टाईपमध्ये पाहिजे. माझी कोणतरी आठवण काढते. मेरे से आके पूछ. 4च पीस चिकनचे दिले होते, 4च. आणि आता ते शोधते त्याला तू राईस नको दे. राईसमध्ये आम्ही बाहेर जाऊन आईस्क्रीम खाऊ. कारण ॲक्च्युली मन नाही करत की आम्ही नाही खाऊ शकत होतो. बोल त्यांना त्याला नाही बोलायचं, पाठच्याला बोलायचं. तेच आम्ही आता राईस नाही ऑर्डर करतो, राईस कॅन्सल करतो. बाहेर जरा असं बिकॉज आम्हाला त्याच्यासोबत कसं खाऊ आम्हाला समजत नाही. आम्हाला ग्रेव्ही पाहिजे होती, आम्ही कॅन्सल केला. खुशी बघा इथं समजा. बिकॉज हे चिकन खाणं खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यात पैसे दिलेत ॲक्च्युली आम्ही. ह्याची ग्रेव्ही चांगली असते ना तर आम्ही राईससोबत खाल्ल्याचं असं नाही की आमचं पोट फुल झालेलं आहे. खाऊ शकतो आम्ही. एकच नान मागवले आणि ते दिलखुश कबाब. खुश म्हणजे दुःखी. खरं सांगायला गेलं ना ह्या ग्रेव्हीपेक्षा ना दिलखुश कबाब बेटर होतं. चांगल्याने हा मी सांगलं ना तुझं कशात टाक. स्लो काढते. मटन नान नो डाऊट चांगले आहेत. जसं आम्ही मिया कबाबला त्या लेग पीसला मावशी दिली तसं इथे बटर नानला देतो. संपव मी बोल काय करणार मी, मला जात नाही आहे कसं. असं कसं पैसे घालवली आहे तुला. पैसे तर मला तुला काय वाचायला त्याला समजत नाही. आणि ग्रेव्ही आम्ही किती ठेवली आहे ते पण तुम्हाला दाखवतो. त्याच्यातले फक्त आम्ही 4 पीसेस होते ते फक्त आम्ही खाल्ले, बाकीचं आम्ही काहीच नाही खाल्लं. ॲक्च्युली आम्हाला इथे एक्सपिरियन्स आहे ना वाईट आलेला आहे. सो आम्ही नेक्स्ट टाईम आलो ना तू का आता तोंड दाखव तुझ्यासाठी मी चालू ठेवलं आहे. काय वेगळं कोणाकडे मला डोळ्यातून का पाणी यायला लागलं. मला एवढं आवडलेलं आहे म्हणजे भरभरून माझे डोळे कौतुक करायला. एक्सपेक्टेशन खूप जास्त होत्या पण तसं नाही झालं. सो गाईज आम्ही आमचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर केला. तर मी माझं सांगते मला नाही आवडलं, जेन्युइनली मला नाही आवडलं आजचं काय. 5 out of 3
बटर नानला बटर नान मारलं ठीक होतं. क्रीम असतं आणि बटर नानला. दोन गोष्टी चांगल्या नाही. दिल खुश कबाब ठीक होता, असं नाही बोलू शकत की वाईट होतं. दिल खुश कबाबला एफर्ट्स जास्त होते त्यांचे. 100पैकी मी 80% बोलू शकते चांगलं, 20% चांगलं नाही. ॲक्च्युली त्याचं बीट नाही टाकायला पाहिजे होतं त्यांनी. मीठ आम्हाला आवडत नाही. सो पण आता चिकनसोबत कोण वेज जाऊ दे. हे पण साधारण बाहेर जाऊन मस्त आईस्क्रीम खाऊ, कितीही थंडी असेल आमच्या नाकातून पाणी होतं, पण आम्ही खाणार. आता हे माझ्या आईनं वगैरे का ती ओरडणार. ठीक आहे. सो गाईज आम्ही आता इथेच व्लॉग एंड करतो. सो बाय बाय. प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक्यू. बाय.